इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी प्रशांत कोरटकरनं जीवे मारण्याची धमकी दिली। इंद्रजित सावंत यांचा आरोप तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोरटकरचं बदनामीकारक वक्तव्य। इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरनं फेटाळले। माझ्या आवाजात धमकी देऊन कोणीतरी खोडसाळपणा केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर, प्रशांत कोरटकरची प्रतिक्रिया। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। काल भाजप नेते बावनकुळे यांच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळे यांची भेट। सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामासंबंधी 25 मिनिटांची भेट। स्वतः जयंत पाटलांची माहिती। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित। नीलम गोऱ्हेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंकडून गोऱ्हेंना अब्रूनुकसानीची नोटीस। वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून बजावली नोटीस। मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट। 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एकाच मंत्र्याच्या ओएसडीनं 5 लाख मागितले। आमदार मिटकरींचा गंभीर आरोप। मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीनं पैसे मागितल्याचा दावा। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कृषी मंत्री कोकाटे यांच्याबद्दलचा निकाल राखून ठेवला। 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार। सत्र न्यायालयाकडून काल माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी। सरकारचं 1620 कोटी वाचले। एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं। मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारत तरुणाचं आंदोलन। महसूल विभागासंबंधीचं काम होत नसल्यामुळे तरुणानं संरक्षक जाळीवर उडी मारल्याची माहिती। मंत्रालयात धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांविरोधात पत्रकार आक्रमक। धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी पत्रकारांचा मंत्रालयात ठिय्या। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलक पत्रकारांची घेतली भेट।